मित्रांनो, स्वागत आहे आपलं गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या कंत्राट जी काही पदभरती होती तर ती पदभरती देखील सध्या इथं थांबवलेली आहे। तर ती कंत्राट भरती म्हणजे 10 किंवा 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ठिकाणी एक शिक्षक जो आहे तर तो कंत्राटी भरणार होते, पण ती भरती देखील सध्या बघा तुर्तास या ठिकाणी थांबवण्यात आली आहे। VC जी होती 5 डिसेंबरला VC झाली होती, तर त्या VC मध्ये सध्या बघा पुढील सूचना येईपर्यंत जे काही कंत्राटी पदभरती आहे तर ती सध्या बघा थांबवण्यात येईल अशा पद्धतीने सूचना देण्यात आली आहे। त्याच्यामध्ये जे शिक्षक आहे आधी ऑलरेडी जॉईन झालेले, तर ते शिक्षकांचं बघा समायोजन त्या ठिकाणी होत आहे। तर ते समायोजन एकंदरीत पूर्ण झाल्यानंतर ह्या जी काही कंत्राटी शिक्षक भरती आहे तर ह्याच्यावरती बघा मे बी निर्णय त्या ठिकाणी होऊ शकतो। त्या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे की राज्यामध्ये जवळपास 15,000 शाळात 20हून अधिक जे काही कमी पटसंख्या यात कंत्राटी शिक्षक भरती जी आहे तर ती थांबवलेली आहे। म्हणजे राज्यात जर विचार केला तर 15,000 पेक्षा जास्त शाळा ज्या आहे तर त्या 20 पटसंख्या असलेल्या शाळा आहे, बरोबर। मग ह्याच्यामध्ये जी काही शिक्षक भरतीबाबत नव्या सरकारच्या निर्णयाची इथं एक प्रकारे प्रतीक्षा होत आहे, जेणेकरून जे काही शिक्षकांचे प्रश्न होते तर ते प्रश्न सध्या इथं बघा सुटू शकणार। मग त्या अनुषंगाने कंत्राटी शिक्षक भरती जी आहे तर ती सध्या इथं सुरुवात होत होती, परंतु मध्यंतरी जे काही संपूर्ण बघा आचारसंहिता असल्यामुळे तसं जे काही महत्त्वाचे या ठिकाणी शिक्षण मंत्री असेल किंवा पुढील जे काही कार्यवाह्या असेल तर त्या कार्यवाह्या सध्या बघा त्या ठिकाणी होऊ शकल्या नाही। परंतु आता पुढील जी काही कार्यवाही आहे तर ते कार्यवाही नक्कीच या ठिकाणी होणार। परंतु जे काही भरत्या सध्या थांबवलेल्या आहे तर आता एकंदरीत इथं कंत्राट शिक्षक भरती सध्या पुन्हा सुरू होते का, जे काही कायमची जी काही पदभरती असेल तर त्याला ह्या ठिकाणी मार्ग फुटतात तर ते देखील बघणे इथं गरजेचं आहे। त्या अनुषंगाने ही न्यूज होती। तर ही न्यूज बघा सोलापूरची आहे। तर राज्यात बघा 14,783 शाळांमधील पटसंख्या 1 ते 20 पर्यंत असून त्यातील सोलापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेचे 2,766 पैकी जवळपास 150 शाळा आहेत, बरोबर। त्या 53 शाळांना पट ही 10 पेक्षा कमी आहे। कमी पटसंख्या असलेल्या शाळांवर कंत्राटी शिक्षक घेण्याचा निर्णय झाला होता, पण त्याची कार्यवाही आता थांबली आहे। शासनाच्या सततच्या या ठिकाणी घरसोड भूमिकेवर DED BEd तरुण तरुणी वैतागले आहेत। राज्यात 30 ते 32 हजार शिक्षक भरती केली जाईल अशी ग्वाही बघा तत्कालीन शिक्षण मंत्र्यांनी मागे दिली होती। मात्र अजूनही जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये 7,000 शिक्षक कमीच आहे। अजूनही बघा या ठिकाणी सामान्यीकरणाअंतर्गत हजारो शाळांमध्ये पटसंख्येच्या तुलनेत शिक्षक भरलेले नाहीत, बरोबर। आता पवित्र पोर्टलच्या माध्यमातून नवीन वर्षात शिक्षक भरती होणार असून त्या ज्या जिल्हा परिषदांमध्ये शिक्षकांची रिक्त पदे रोस्टर बिंदू नामावली अचूक आहे असं बघा या ठिकाणी कोणाचीही पुढे काय सांगितलं कोणाचीही हरकत नाही, तेथील 80% पद भरती होणार आहे। दुसरीकडे खाजगी अनुदानित माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती देखील झालेली नाही। नवीन वर्षात शालेय शिक्षण विभागाकडून शिक्षक भरतीची खुशखबर ह्या ठिकाणी आपल्याला येऊ शकते। जवळपास 10,000 शिक्षकांची भरती होऊ शकते असे शालेय शिक्षण विभागाच्या सूत्रांनी सध्या सांगितले आहे। आता इथं हे 10,000 जे काही पदं इथं म्हटलेली आहे, म्हणजे 10,000 शिक्षकांची पदं सध्या इथं भरले जाऊ शकतात। तर ही 10,000 जी आहे तर ही सध्या विदाऊट जे इंटरव्ह्यूची आहे, म्हणजे डायरेक्ट मेरिटनुसार म्हणजे हे जी पदं असणार आहे तर ही एक प्रकारे जिल्हा परिषदची असू शकतात, मनपाची असू शकतात, नपाची असू शकतात, बरोबर। म्हणजे असे हे जवळपास 10,000 जी पदं आहे तर ही सध्या विना इंटरव्ह्यूची पदं आपल्याला पाहायला मिळणार। मग ह्याच्यामध्ये परत ज्या काही नवीन ज्या जाहिराती असेल संस्थाच्या, बरोबर, तर त्या संस्थेच्या जाहिराती अशा या ठिकाणी बघा ज्या पदं असेल तर ते पदे इथं परत इन्क्लूड होणार। म्हणजे इथं जी काही खुशखबरी असेल तर ती खुशखबरी आपल्याला माहिती आहे की नवीन वर्षामध्ये सध्या नवीन जी काही पदभरती असेल कायमची तर इथे आपल्याला कंत्राटी जी काही पदभरती आहे तर आता कंत्राटी पदभरती न होता कायमची जी काही पदभरती असेल तर ती करायला पाहिजे, जेणेकरून जास्तीत जास्त उमेदवारांना इथे बघा जी काही संधी असेल तर ती संधी अवेलेबल होईल। त्या अनुषंगाने नवीन वर्षामध्ये सध्या बघा इथं सुरू होणार। तर आता सध्या तरी जे काही हिवाळी अधिवेशन सध्या सुरू असल्यामुळे त्याच्यामध्ये जी काही पुढील कार्यवाही असेल तर ती कार्यवाही अधिवेशन झाल्यानंतर आपल्याला पाहायला मिळू शकते। त्या अनुषंगाने बघा इथं जे काही TET पेपर आता सर्वांनी दिलेला आहे तर TETचा निकाल फेब्रुवारी महिन्यामध्ये लागणार अशी इथं न्यूज होती। आणि टेट जी परीक्षा आहे म्हणजे 3 नंबरची टेट तर ती जून आणि जुलै असं इथं बघा टेंटेटिव्ह जे काही शेड्यूलसाठी जी सूचना आहे किंवा एक ह्या ठिकाणी स्टेटमेंट आहे तर ते सध्या वर्तवण्यात आलं आहे। म्हणजे इथे TET पार पाडल्यानंतर या परीक्षेचा निकाल फेब्रुवारी अखेर अपेक्षित आहे आणि उत्तीर्ण झालेले प्रत्येक विद्यार्थ्यांचे पेपर बारकाईने तपासले जात आहेत। प्रत्येक उत्तराला अचूक गुण दिल्याची खात्री अधिकाऱ्याकडून केली जात आहे। त्यामुळे निकालास आणखी 1.5 ते 2 महिने लागू शकतात। त्यानंतर TETत उत्तीर्ण विद्यार्थ्यांची जून जुलैमध्ये टेट घेण्याचे नियोजन राज्य परीक्षा परिषदेने केलेले आहे। म्हणजे जी काही टेट परीक्षेचा आपण
सध्या वाट बघताय, तर त्याचं नियोजन कधी केलं आहे असं म्हटलेलं आहे, तर जून किंवा मग जुलै, बरोबर. तर ह्याच्या अगोदर पण होऊ शकते किंवा मे बी जे काही जून आणि जुलै महिने आहे तर इथपर्यंत देखील सध्या परीक्षा जाऊ शकते. कारण सध्या परीक्षा जी आहे तर इथं बघा डिले चालत आहे. कारण TET परीक्षा जोपर्यंत इथं बघा रिझल्ट जाहीर होत नाही तोपर्यंत पुढील जी काही टेट परीक्षेला सध्या बघा गती ह्या ठिकाणी येणार नाही. तर हे देखील लक्षात असू द्या. कारण टेट परीक्षा जाहीर करायचं जर म्हटलं तर त्या अगोदर TETच्या संदर्भात जे काही संपूर्ण प्रक्रिया असेल तर ती त्या ठिकाणी पूर्ण झालेली पाहिजे. तेव्हा या ठिकाणी दुसरं जे काही टेट परीक्षा घेण्यासंदर्भात जे कामकाज असेल तर ते परीक्षा परिषद सध्या हाताळू शकते. तर मे बी इथं जर TET परीक्षेचं जर निकाल फेब्रुवारीमध्ये जर लागला तर टेट परीक्षा पुढील बघा 1-2 महिन्यामध्ये आपल्याला जे काही नोटिफिकेशन असेल तर ते सध्या इथं जाहीर होऊ शकतो. तर त्या अनुषंगाने जून जुलैपर्यंत टेंटेटिव्ह जे काही शेड्यूल असेल तर ते इथं बघा लक्षात ठेवा. जेणेकरून जर सध्या इथं जर पुन्हा सांगितल्याप्रमाणे कोर्टामध्ये जे काही टेंटेटिव्ह शेड्यूल होतं, बरोबर का परीक्षा जी आहे तर ती डिसेंबर दरम्यानमध्ये सध्या बघा होणार होती टेट परीक्षा. परंतु इथं 2 महिने सध्या जो काही कोर्टामध्ये दिलेला टेंटेटिव्ह शेड्यूल आहे तर ते 2 महिने डिले सध्या कार्यक्रम चालत आहे. आणि त्याच अनुषंगाने सध्या जे काही टेट परीक्षा संदर्भात पुन्हा अजून एकदा एफिडेविट सध्या सादर होऊ शकतं. त्या अनुषंगाने जर पुन्हा शासनाच्या वतीने जर एफिडेविट जर सादर झालं, बरोबर, तर ते एफिडेविट जर सादर झालं तर त्याच्यामध्ये आपल्याला हे जे काही इथं डेट म्हणजे महिने देण्यात आलेले आहे जून आणि जुलै महिना, तर हे मे बी तेव्हा आपल्याला पाहायला मिळू शकतात. पण साधारण इथं एक अंदाज वर्तवण्यात आला आहे, टेंटेटिव्ह अंदाज. तर परीक्षा सध्या बघा आपल्याला जूनमध्ये हो का जुलैमध्ये हो तर आपली तयारी सध्या इथं फुल आपली व्हायला पाहिजे. जेणेकरून पुढची टेट परीक्षेमध्ये हमखास तुमची पोस्ट जी असेल तर ती त्या ठिकाणी फिक्सही असू शकते. तर त्या अनुषंगाने हे एक महत्त्वाचं होतं, बरोबर. तसेच बघा इथं कंत्राटी भरती होईना म्हणून जे बदलणारा निर्णय असेल, घरसोड भूमिकेमुळे कंत्राटी भरती होईना असं इथे एक स्टेटमेंट दिलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की जाहिराती आल्या होत्या, फॉर्म ॲप्लिकेशन वगैरे देखील भरून घेतले होते काही जिल्हा परिषदेमध्ये सध्या सुरुवात देखील झाली नव्हती. मध्यंतरी जे काही निर्णय असेल तर ते निर्णयावरती या ठिकाणी स्टे आला आणि कंत्राटी शिक्षक भरती सध्या बघा इथे जी काही असेल तर ती सध्या थांबवण्यात आली. तर त्या अनुषंगाने पुढील जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाहीसाठी इथे जे काही प्राथमिक शिक्षण अधिकारी आहे जिल्हा परिषद सोलापूर तर त्यांचं देखील इथं बघा स्टेटमेंट आहे का निर्णय यापूर्वीच झाला, सूचनेनुसार कार्यवाही अशा पद्धतीने इथं आहे. 10 पेक्षा कमी पटसंख्या शाळांवर कंत्राटी शिक्षक घेण्याचा निर्णय यापूर्वीच झाला होता. त्या संदर्भात शालेय शिक्षण विभागाकडून मार्गदर्शन सूचना प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार कार्यवाही केली जाईल असं या ठिकाणी शिक्षण अधिकारी सोलापूरचे यांचं सध्या बघा स्टेटमेंट आहे. म्हणजे एकंदरीत कार्यवाही जी असेल तर ती कार्यवाही नेमकी कंत्राट भरतीची पुन्हा सुरुवात होणार का, जे काही नवीन कायमस्वरूपीची जी काही टेट भरती आहे टेट 3 तर त्या संदर्भात जी काही कार्यवाही असेल तर ती सुरू होणार. तर त्या अनुषंगाने आपल्याला जे नवीन वर्ष असेल 2025 तर त्याच्यामध्ये या संदर्भात बघा खुलासा आपल्याला पाहायला मिळू शकतो. तर एकंदरीत शासनाच्या वतीने या ठिकाणी जे काही टेट परीक्षेसंदर्भात पुन्हा एक प्रकारे या ठिकाणी एफिडेविट असेल तर ते एफिडेविट बघा सादर होऊ शकतं. कारण जर सध्या त्यांचा जो काही टेंटेटिव्ह शेड्यूल होतं डिसेंबर, बरोबर, डिसेंबर आणि महत्त्वाचं या ठिकाणी डिसेंबरपर्यंत नोटिफिकेशन यायला पाहिजे होतं, परंतु नोटिफिकेशन काय आलं नाही. आता डिसेंबर महिना इथं बघा संपण्याच्या मार्गावर आहे, बरोबर. नवीन वर्ष सध्या येणार आहे. तर जर नवीन नोटिफिकेशन जर या ठिकाणी सादर केलं टेंटेटिव्ह शेड्यूलचं एफिडेविट तर त्याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त इथं जशी सांगितलेली जी काही सूत्रांच्या माध्यमातून दिलेली हे स्टेटमेंट आहे तर इथं जून आणि जुलै दिसतंय. तर हे या ठिकाणी आपल्याला पाहायला पुढे मिळू शकतं. तर जून जुलैपर्यंत वाढ बघा, जेणेकरून ह्याच्या अगोदर देखील होऊ शकते किंवा मग जून जुलैपर्यंत नक्की टेट परीक्षा जी आहे तर ती टेट परीक्षा 3 नंबरची या ठिकाणी 100% होणार आहे, बरोबर. त्या संदर्भात प्रोव्हिजन देखील आहे. परंतु टेट पूर्वीच्या ज्या काही परीक्षा असेल म्हणजे इथं TET परीक्षा एक या ठिकाणी बघा मध्ये येते. कारण TET परीक्षेचा जोपर्यंत अंतिम निकाल रिझल्ट वगैरे जाहीर नाही होत तोपर्यंत पुढची जी काही भरती प्रक्रिया असेल तर ती सध्या मे बी ह्या ठिकाणी होऊ नाही शकत, बरोबर. त्या अनुषंगाने TETचा तर निकाल ह्या ठिकाणी बघा लागेलच, परंतु पुढचं नियोजन असेल तर ते नियोजन मे बी तेव्हाच इथं सुरू होऊ शकतं. तर त्या अनुषंगाने बघा कधीही परीक्षा जरी घेतली तरी आपण सध्या तयार राहावं. जेणेकरून मागच्या वेळेस जसं 20-21 दिवसामध्ये परीक्षा झाली होती तर तसं देखील सध्या बघा इथं होऊ शकतं. म्हणून आपण आधीच इथं जे काही रेडी किंवा तयारी करून ठेवलेली
रॅली आपली कधीही या ठिकाणी बघा या ठिकाणी वेल एंड गुड असणार आहे. तर त्या अनुषंगाने ही तरी एक महत्त्वाची सध्या न्यूज होती, कारण संपूर्ण प्रक्रिया आहे. तर त्या प्रक्रिया मे बी जे काही नवीन शिक्षण मंत्री जे बनणार आहे बरोबर, तर त्यांच्या एक प्रकारे नव्या सरकारचा जो काही निर्णय असेल तर त्या निर्णयाची एक प्रकारे इथं प्रतीक्षा असणार आहे. कारण इथे आपण जे काही भरती प्रक्रियेसंदर्भात आपल्याला माहिती आहे की सध्या टेट 2मध्ये फेज 2 संदर्भात जी कार्यवाही असेल फेज 2 संदर्भात, तर ती देखील सध्या अपूर्णच आहे. तर ही देखील एक प्रकारे या ठिकाणी सरकारच्या निर्णयाची एक प्रकारे प्रतीक्षा आहे. जोपर्यंत इथं नवीन शिक्षण मंत्री वगैरे या ठिकाणी जो काही पदभार असेल स्वीकारत नाही, तोपर्यंत मे बी इथं जी काही कार्यवाही असेल फेज 2 असेल किंवा मग नवीन टेट जी 3 असेल तर त्या संदर्भात पुढची गती असेल तर ती गती सध्या आपल्याला पाहायला मिळणार नाही. तर ही देखील बघा लवकरात लवकर होईल. तर ह्या आशेने सध्या आंदोलन देखील सध्या नागपूर येथे छेडण्यात आलं आहे. तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त उमेदवारांनी सध्या उपस्थिती दर्शवा, जेणेकरून पाठिंबा द्या. तर हे लवकरात लवकर सध्या मार्गी लागेल. तर सध्या तरी हीच एक महत्त्वाची अपडेट होती. अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, म्हणजे तुम्हाला जे काही अपडेट असेल लेटेस्ट ते तुमच्यापर्यंत येत जाईल. तर सध्या तरी हीच एक महत्त्वाची अपडेट होती. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.